जनतेच्या मनात जो चेहरा ते मुख्यमंत्री होणार असं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे। दरम्यान निवडणुकीनंतर एकत्र बसून नेतृत्व निवडू अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी काल दिली होती। यावर बोलताना राऊतांनी हे विधान केलंय। तर या विधानानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेचे नाहीत, हे संजय राऊतांनी जाहीर करावं असं आव्हान खासदार म्हस्के यांनी केलंय। निवडणुका झाल्या, निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं। निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे। आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ। जनता के मन में जो चेहरा है, जनता उसको ही मुख्यमंत्री बनाएगी। बात ऐसी है, पवार साहब की बात 100% ठीक है। 3 पार्टी की सरकार है, महाविकास आघाड़ी है। कौन कितनी सीटें जीतता है बाद में तय किया जाएगा, लेकिन हमको बहुमत मिल रहा है महाविकास आघाड़ी को, और हमारा सबसे पहला काम है ये भ्रष्ट सरकार को हटाना और मुख्यमंत्री के बारे में कभी भी चर्चा कर सकते हैं। याच्यावरून संजय राऊत यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे की त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको आहेत। मुळात मागच्या वेळी सुद्धा आधी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, परंतु ते होता आलं नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाव पुढे आलं। त्यामुळे त्याला खूप चीड झाली होती, स्वतःच्या भावालाही मंत्रिपद दिलं नव्हतं आणि त्याचा सगळा राग याकडे काढतायत। आणि मग त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्र्याचा चेहरा नाही आहे, त्या योग्यतेचं नाही आहे, ते संजय राऊतांनी जाहीर करावं।